जिंकणं हाच महायुतीचा फॉर्म्युला असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। महायुतीच्या जागा वाटपावर प्रश्न विचारला असता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। तसंच मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असा पुनरुच्चारही फडणवीसांनी केलेला आहे। अधिवेशन संपताच मुंबईचे शिंदे शिवसेना ऍक्टिव्ह होणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुंबईत मेळावे घेणार आहे। मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली जनहिताची कामं जनतेपर्यंत पोहोचवणार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच वादळ उठलंय। विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला। कुणी काहीही केलं तरी वेगळा विदर्भ होणार नसल्याचं सांगत राऊतांनी वडेट्टीवारांना खडसावलंय, तर वडेट्टीवारांनीही आपण संजय राऊतांना महत्त्व देत नसल्याचं म्हटलं। सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका करण्यात आली आहे। पागडीमुक्त मुंबई घोषणेचा खरपूस समाचार सामनातून घेण्यात आला। सरकारनं मराठी माणसाची अवस्था वाईट केल्याची टीकाही करण्यात आली। राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या संख्येवरून अजितदादांनी चिंता व्यक्त केली। तसंच याबाबत वन विभाग उचलत असलेल्या पावलांबाबत दादांनी नाराजी व्यक्त केली आहे। जंगलात शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याचं अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं। वाळू तस्करीवरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेत। वाळूचे कण रगडताना नोटांचे बंडल निघताय। संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा शिंदेंना धक्का दिलाय। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला। भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती पाटील आणि आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलाय। उद्यानामधील खेळणी, खुली, व्यायामशाळा, बेंच ही साहित्य बाजारभावापेक्षा चढ्या दरानं खरेदी केल्याचा आरोप केला गेला। याची चौकशी करून मागील 5 वर्षातील उद्यान विभागातील कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंनी केली आहे। आमची युती झाली असून वरिष्ठ नेत्यांनी ठरवले जागा वाटपामध्ये गडबड होणार नसून तिन्ही नेते बसून हा तिढा सोडवणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। अजितदादांनी 1 पाऊल पुढे टाकले तर आम्ही 2 पाऊल पुढे टाकू असंही गोगावलेंनी म्हटलं। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचं आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं नामकरण केलं जाईल। केंद्रीय मंत्रिमंडळानं या कायद्याचं नाव बदलून कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली। यावर आता विरोधकांकडून टीका होते। योजनेचं नाव बदलून काय फायदा होणार, यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केली। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। केंद्र सरकारनं सकारात्मक बदल केले, यातून ग्रामविकास आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलं। या आग्रही मागणीसाठी 22 डिसेंबरपासून भिवंडी ते नवी मुंबई जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। विमानतळाला दिबांचं नाव न दिल्यास एकही विमान उडू न देण्याचा निर्धार भूमिपुत्रांनी केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी खासदार बाळामामा यांनी केलेली आहे। या संदर्भात बाळामामा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मागणीचं लेखी निवेदन फडणवीस यांना देण्यात आलं। शहापूरच्या सापगावातील रस्त्यांवर 8 वर्षापासून खड्डे आहेत। अनेकदा संघर्ष करून प्रशासनाला जाग आली नव्हती। पुन्हा एकदा शहापूरकरांनी अपर्णा खाडेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं। आंदोलनाला अखेर यश आले। याची दखल घेत रस्त्यावर डांबर टाकण्यास सुरुवात झाली। मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणानं ससून डॉक येथील गोदाम टाळेबंद केले। याच्या निषेधार्थ तसंच कोळी मच्छीमारांच्या इतर मागण्यांसाठी 16 डिसेंबरला आझाद मैदानावर मुकमोर्चा आणि महासभेचं आयोजन केलं। तसंच या दिवशी मुंबईतील सर्वच मासळी बाजार बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं। राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या वाढत असल्याचं शासनानं मान्य केले। राज्यात सध्या 75,740 कंत्राटी शिक्षक आहेत। त्यापैकी जवळजवळ 80% शिक्षक हे खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये आहेत। या शिक्षकांना कायम करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही असं राज्य शासनानं लेखी उत्तरात म्हटलंय। राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचे असल्याचे निर्देश राज्य सरकारनं 2024 मध्ये दिले होते। मात्र सरकारच्या या निर्णयाला काही शाळांनी केराची टोपली दाखवली आहे। दरम्यान अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले। विधिमंडळात दिलेल्या लेखी उत्तरातून हे आदेश देण्यात आले। पश्चिम उपनगरांमध्ये पाणी समस्या भेडसावत असल्यानं रहिवाशांची गैरसोय होती। त्यामुळे महापालिकेने परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला। 21 ठिकाणी दुरुस्ती तसंच जलवाहिनी बदलीसाठी 9 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार। ठाण्यात आणखी 4 दिवस 50% पाणी कपात लागू केली आणि पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक भागात दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल त्यासाठी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आलं। ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कुरुमेदेव सोसायटीतील इमारतीचं प्लास्टर पडलं। या रूममध्ये असणाऱ्या 4 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली। या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन समितीनं अहवाल मागवला। मुंबईतल्या माझगावातलं जीएसटी कार्यालयाची दुरवस्था झाली आहे। इमारतीचं प्लास्टर पडतंय। इलेक्ट्रिक पाईप, ट्यूबलाईट लटकलेत। स्लॅब कोसळू नये म्हणून छताला जाळी बसवण्यात आलेली आहे। तरी सुद्धा सिमेंट खडी पडती अशा अवस्थेत अधिकारी कर्मचारी काम करतात।
रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणारा डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळालेला आहे। काही वर्षापूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता, त्यानंतर केमिकलमुळे एमआयडीसीमधील रस्ताच गुलाबी रंगाचा झाला। रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातील केमिकलच्या पाण्यामुळे हा रस्ता गुलाबी झाला। जागतिक आरोग्य संघटनांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार दारूचं कितीही प्रमाण घेतलं तरी त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो। जागतिक संशोधनानं हे स्पष्ट केलेलं आहे की दारूचे एक थेंबही सुरक्षित नाही। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता। काही जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला। सकाळच्या वेळी सर्वत्र धुकं बघायला मिळते। मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली असून संपूर्ण डिसेंबर महिना थंडी असणार आहे। तर थंडी वाढल्यानं आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली। सर्दी, खोकला आणि तापीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली। आरोग्यसेवा उपलब्ध सुविधा आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांची बैठक पार पडली। प्रदूषणामुळे होणारे आजार तातडीने रोखण्याचे आदेश या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले। त्याचबरोबर खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। लोकलच्या महिला डब्यात एका मनोरुग्णानं गोंधळ घातला। शुक्रवारी मुंबईहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये सकाळी ही घटना घडली। महिला डब्यात अगोदर गर्दी असल्याने त्यात आत आलेल्या तरुणाला महिलांनी हुलकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना न जुमानता त्यानं एका महिलेच्या हाताचा चावा घेतला। याबाबत रेल्वे पोलिसांना कळवताच जुईनगर स्थानकावर त्याला उतरवलं, मात्र तो तिथून पसार झाला। सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोनं जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट 10% कपात करण्यात आली। या निर्णयामुळे आता ही घरं पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार। जाहिरातीच्या उद्देशाने लावण्यात येणाऱ्या विविध आकारांच्या फलकांवर परवाना आणि नूतनीकरण शुल्क आकारण्याचा नियमन करण्याचा अधिकार महापालिकेला आहे, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच दिला। महापालिकेच्या शुल्क आकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळताना न्यायालयानं हा निर्णय दिला। बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवाटा प्रमाणपत्र देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात आली। ही योजना सुरू करण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं। भोगवाटा प्रमाणपत्र नसल्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना शास्तीकराच्या रूपात तिप्पट रक्कम भरावी लागते। धारावीमध्ये पुनर्वसनासाठी 1178 घरं पात्र ठरली आहेत, तर 3518 पैकी केवळ 75 घरं अपात्र घोषित केली। धारावीतील बहुसंख्य रहिवासी विविध पात्रता श्रेणीमध्ये घरांच्या लाभासाठी पात्र आहेत। उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असणारे ट्रान्स हार्बरवरील सर्व सेवा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। मुंबई विमानतळावर उशिराने दाखल होणाऱ्या इंडिगो विमान सेवेचा फटका इतर विमान कंपन्यांना बसतो। इतर विमानही दाखल होण्यास उशीर होत आहे। तसंच नागपूरमधून मुंबईला येणाऱ्या विमानांनाही फटका बसला। MMRDAनं कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचं काम हाती घेतलंय। ठाणे आणि नवी मुंबईला मेट्रोनं जोडण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या मार्गिकेतील 100वे गर्डर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आलं। मे 2028 पर्यंत या मार्गिकेचं काम पूर्ण होणार। MMRDAनं ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय। बोरिवली आणि ठाणे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला। या दुहेरी बोगद्याचं काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे आणि या बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली अंतर केवळ 12 मिनिटात पार करता येईल। घोडबंदर मार्गावर रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली, तरीही या मार्गावर अवजड वाहनं येत असल्यानं वाहतूक कोंडी होते। त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला। भिवंडीच्या काल्हेरमध्ये रिक्षा गोदामाला आग लागली। आगीत 2 ते 3 रिक्षा जळून खाक झाल्यात। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून गोदामाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पत्नीला सर्पदंश देऊन तिची हत्या करणाऱ्या पतीसह तिघांना बदलापूर पोलिसांनी अटक केली। 3 वर्षापूर्वीच्या या प्रकरणात पतीनं ब्रेन हॅमरेजमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता, मात्र तिच्याच पतीनं सर्पदंश देऊन तिची हत्या केल्याचं उघड झालं। घणसोलीमध्ये रस्त्यानं चालताना एका इसमानं अल्पवयीन मुलीचा हात पकडल्याची घटना घडली। आरडाओरड केल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी इसमाला चांगला चोप दिला। पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलं। मुंबईसह देशभरात ईडीने छापेमारी केली आहे, तर इसी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आलेत। मुंबईतील पडघा बोरिवली भागात कारवाई केली असून ईडीच्या कारवाईत 9,70,00,000 संपत्ती जप्त करण्यात आली। सतत धावणाऱ्या मायानगरी मुंबईत मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचं प्रमाण वाढत असल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे। 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे दाखल झाले, तर गेल्या ऑक्टोबरमध्ये 136 गुन्ह्यांनीच नोंद झाली। त्यामुळे राजधानी मुंबईतच मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पिकअप टेम्पोनं पादचारी महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली। मॉर्निंग वॉकला निघालेल्या सुरेखा कडांगळे यांना टिटवाळ्याहून गोवेलीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या पिकअपनं धडक दिली। टेम्पोच्या मागच्या टायरखाली अडकल्यानं सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला।
मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्टेशनमध्ये एक जुना पूल कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर 2 कामगार जखमी झाले. पुलाचं बांधकाम सुरू असताना अचानक हा पूल कोसळला आणि त्यांचा लोखंडी सांगाड्याखाली एक कामगार अडकला. रात्री उशिरापर्यंत या कामगाराचं बचाव कार्य सुरू होतं.